तुमचं आरोग्य आमचं ध्येय. राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या. नमस्कार, मी राजेंद्र भोसले. मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावरती बोलणार आहोत जो आपल्या समाजात अनेक कुटुंबांना त्रास देत आहे, अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे आणि ज्याबद्दल बोलणे अनेकदा टाळले जाते. तो विषय म्हणजे अति दारू प्यायल्यावर शरीरावर होणारे विनाशकारी परिणाम. मित्रांनो, अनेक लोक दारूला केवळ व्यसन म्हणून नव्हे तर समाजात मिसळण्यासाठी, पार्टी, मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवण्यासाठी किंवा आनंद व्यक्त करण्यासाठी वापरतात. म्हणजेच त्यांच्या दृष्टीने दारू पिणे हे मजा, उत्सव आणि गप्पाटप्पांचा एक सामाजिक भाग बनलेला असतो. यातील अनेकांना दारूच्या आरोग्यावरती होणारे दुष्परिणाम सुद्धा माहीत असतात, तरीही ते दारूचे सेवन करतात. पण जेव्हा अति होते तेव्हा ते शरीरातील प्रत्येक अवयवांवरती कसे गंभीर परिणाम करतात हे आज आपण वैज्ञानिक आधारावर सविस्तरपणे पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या प्रियजनांना किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला तरी मदत करेल अशी मला अपेक्षा आहे. चला तर मग तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयवांवरती दारू कशी हल्ला करते हे थोडक्यात समजून घेऊया. मित्रांनो, दारू म्हणजे इथेनॉल हे एक सायको ॲक्टिव्ह रसायन आहे जे आपल्या केंद्रीय मज्जासंस्थेवरती परिणाम करत असते. सुरुवातीला ते उत्साहवर्धक वाटू शकते, पण जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार दरवर्षी 3 दशलक्षाहून अधिक लोक दारूच्या अतिसेवनामुळे आपला जीव गमावतात, जे एकूण जागतिक मृत्यूच्या 5.3% आहे. ही आकडेवारी चिंताजनक आहे आणि यामागे दारूचे शरीरावर होणारे विविध प्रकारचे परिणाम कारणीभूत आहे. मित्रांनो, आता आपण शरीराच्या प्रत्येक भागावर दारूचे सेवन कसे परिणाम करते ते सविस्तरपणे जाणून घेऊया. सुरुवात करूया यकृतापासून. यकृत म्हणजेच लिव्हर. यकृत हे शरीरातील सर्वात महत्त्वाचे अवयवांपैकी एक अवयव आहे, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते. तुम्ही जेव्हा दारू पिता तेव्हा ते यकृतामध्ये चयापचय होते, पण जेव्हा दारूचे प्रमाण जास्त होते तेव्हा यकृताला अतिरिक्त काम करावे लागते आणि ते हानी पोहोचवते. दारूच्या अतिसेवनामुळे यकृताचे 3 मुख्य आजार होतात. त्यातील पहिला आजार म्हणजे फॅटी लिव्हर म्हणजेच हिपॅटिक स्टेटोसिस, जिथे यकृतामध्ये चरबी जमा होते. मित्रांनो, हा आजार सुरुवातीला सौम्य वाटत असला तरी दारूचे सेवन चालू राहिले तर तो गंभीर स्वरूप धारण करू शकतो. दुसरा म्हणजे अल्कोहोलिक हिपॅटायटिस, जिथे यकृताला सूज येते आणि ते खूप वेदनादायक असते. यामुळे यकृताचे कार्य बिघडते आणि शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात. तिसरा म्हणजे सर्वात गंभीर म्हणजे सिरोसिस, जिथे यकृताच्या पेशी कायमस्वरूपी खराब होतात आणि त्यांची जागा निकामी तंतुमय उती घेतात. सिरोसिसमुळे यकृत निकामी होते आणि ते जीवघेणे ठरू शकते. मित्रांनो, न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार दारूच्या अतिसेवनामुळे होणारे लिव्हर सिरोसिस हे जगभरातील मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. मित्रांनो, आता आपण मेंदू आणि मज्जासंस्थेवरती होणारे परिणाम पाहूया. दारू थेट मेंदूवरती परिणाम करते, ज्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता, स्मरणशक्ती आणि समन्वय बिघडतो. तात्पुरत्या प्रभावामुळे बोलण्यात अडखळणे, दृष्टी अस्पष्ट होणे आणि शरीरावर नियंत्रण नसणे याचा परिणाम होतो. दीर्घकाळ दारूचे सेवन केल्यास मेंदूच्या पेशींना कायमस्वरूपी नुकसान होते, ज्यामुळे स्मरणशक्ती कमी होते, शिकण्याची क्षमता मंदावते आणि मनोविकृती जसे की डिमेन्शिया विकसित होण्याचा धोका वाढतो. याशिवाय अल्कोहोलिक न्यूरोपॅथी आजारही होतात, जिथे नसा खराब होतात आणि हातापायांना सुन्नता किंवा वेदना जाणवतात. मित्रांनो, हृदयावरही दारूचा नकारात्मक परिणाम होत असतो. जास्त दारू प्यायल्याने रक्तदाब वाढतो, ज्यामुळे हृदयविकार आणि पक्षवात म्हणजेच स्ट्रोकचा धोका वाढतो. याशिवाय दारूमुळे अल्कोहोलिक कार्डिओमायोपॅथी नावाचा आजार होऊ शकतो, जिथे हृदयाचे स्नायू कमकुवत होतात आणि त्यांना रक्त पंप करणे कठीण होऊन जाते. त्यामुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होते आणि हार्ट फेल्युअर होऊ शकते. मित्रांनो, पचन संस्थेवर सुद्धा दारूचा खूप मोठा परिणाम होतो. दारू अन्ननलिका आणि पोटाच्या अस्तरांना इरिटेट करते, ज्यामुळे गॅस्ट्रायटिस, अल्सर आणि ऍसिड रिफ्लक्सचा धोका वाढतो. मित्रांनो, दारू स्वादुपिंडाला म्हणजेच पॅन्क्रियाला देखील हानी पोहोचवते, ज्यामुळे स्वादुपिंडाला सूज येते. पॅन्क्रियाटिस हा एक अत्यंत वेदनादायक आणि जीवघेणा आजार होऊ शकतो, ज्यामुळे पचनसंस्थेचे कार्य आणि इन्सुलिनचे उत्पादन बिघडते, ज्यामुळे मधुमेह देखील होऊ शकतो. मित्रांनो, दारूच्या अतिसेवनामुळे रोगप्रतिकार शक्ती म्हणजेच इम्युन सिस्टीम कमकुवत होते. यामुळे शरीर रोग आणि संक्रमणाशी लढण्याची क्षमता गमावते. परिणामी दारू पिणाऱ्या व्यक्तींना न्यूमोनिया, क्षयरोग आणि इतर संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता जास्त असते. कर्करोगाचा धोकाही दारूमुळे वाढतो. दारूचे सेवन हे तोंड, घसा, अन्ननलिका, यकृत, स्तन आणि कोलेस्ट्रॉल कर्करोगाशी संबंधित आहे.
मित्रांनो, इथेनॉल शरीरात गेल्यामुळे एसिटाडिहायड्रेटमध्ये रूपांतरित होते, जे एक सर्वश्रुत कार्सिनोजेनिक आहे आणि पेशींच्या डीएनएला नुकसान पोहोचवते, ज्यामुळे कर्करोग होतो. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन मध्ये प्रकाशित झालेल्या एका रिव्ह्यूनुसार दारूचे सेवन अनेक प्रकारच्या कर्करोगाच्या वाढीस प्रोत्साहन देत असते. मित्रांनो, प्रजनन संस्थेवरही दारूचा नकारात्मक परिणाम होतो. पुरुषांमध्ये दारूमुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते, ज्यामुळे शुक्राणूंची गुणवत्ता बिघडते आणि नपुंसकत्व येऊ शकते. महिलांमध्ये दारूमुळे मासिक पाळी अनियमित होते, गर्भधारणेत अडचणी येतात आणि गरोदरपणात दारू प्यायल्यास गर्भात वाढणाऱ्या बाळाला फेटल अल्कोहोलिक सिंड्रोम होऊ शकतो, ज्यामुळे बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासात गंभीर दोष निर्माण होतात. मित्रांनो, मानसिक आरोग्यावरही दारूचा खूप परिणाम होतो. दारू सुरुवातीला तणाव कमी करत असल्यासारखे वाटत असले तरी दीर्घकाळ सेवन केल्यास चिंता, नैराश्य आणि इतर मानसिक आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकते. दारूच्या व्यसनामुळे झोपेत विकार, स्मृतिभ्रंश आणि सामाजिक संबंधामध्ये बिघाड सुद्धा होतो. मित्रांनो, ज्यामुळे व्यक्ती एकटेपणा आणि नैराश्याच्या गर्दीत ढकलली जाते. दारूचे व्यसन सोडणे कठीण असले तरी ते अशक्य नाही. अनेक लोक यशस्वीपणे दारू सोडतात आणि त्यांचे आयुष्य सुधारतात. दारू सोडण्याचा निर्णय घेताच शरीरात सकारात्मक बदल होण्यास सुरुवात होते. दारू सोडल्यानंतर काही दिवसातच यकृताची सूज कमी होऊ शकते आणि फॅटी लिव्हरची स्थिती सुधारू शकते. रक्तदाब सामान्य होतो आणि झोप सुधारते. काही आठवड्यातच पचन संस्था व्यवस्थित काम करू लागते. मित्रांनो, दीर्घकाळ दारू सोडल्यास यकृताचे कार्य, मेंदूचे कार्य आणि रोगप्रतिकार शक्ती लक्षणीयरित्या सुधारते. दारूचे व्यसन सोडण्यासाठी अनेक पद्धती उपलब्ध आहे आणि यात वैद्यकीय मदत घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण दारूचे व्यसन अचानक सोडल्यास विड्रॉवल सिंड्रोम होऊ शकतो, जे धोकादायक ठरू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे, डिझोल्फिरम, नायट्रोक्सिन आणि समुपदेशन म्हणजेच काउन्सलिंग प्रभावी ठरते. सपोर्ट ग्रुप जसे की अल्कोहोलिक अनोनिमस हे देखील व्यसनमुक्तीच्या प्रवासात मोठा आधार देतात. कुटुंब आणि मित्रांचा पाठिंबा आणि प्रोत्साहन देखील खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे दारू सोडण्याचा निर्णय स्वतःहून घ्या आणि त्यावर ठाम राहा. पहिल्या काही दिवसात तुम्हाला अनेक अडचणी येतील, तीव्र इच्छाशक्तीची गरज असेल, पण हार मानू नका. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला दारू पिण्याची तीव्र इच्छा होईल तेव्हा त्या इच्छाशक्तीवरती विजय मिळवण्यासाठी वेगवेगळे मार्ग वापरा, जसे की पाणी पिणे, चालणे किंवा मित्रांशी बोलणे किंवा एखाद्या छंदात रमून जा. मित्रांनो, या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला घाबरणे हा नाही, तर तुम्हाला सत्य परिस्थितीची जाणीव करून देणे हा आहे. दारूचे अतिसेवन हे तुमच्या आरोग्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांच्या आरोग्यासाठी अत्यंत विनाशकारक आहे. त्यामुळे आजच दारू सोडण्याचा संकल्प करा आणि निरोगी आनंदी आयुष्याच्या दिशेने पहिले पाऊल टाका. मित्रांनो, जर तुम्हाला दारूच्या अतिसेवनाबद्दल किंवा इतर कोणत्याही आरोग्यविषयक प्रश्नाबद्दल अधिक माहिती हवी असेल तर कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो, मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा, जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल. मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन याच चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा, स्मित करत राहा, रोज काहीतरी नवीन शिकत राहा. मित्रांनो, इथेच थांबतो. जय महाराष्ट्र.